नमस्कार. आज आपण 7 दिवसांसाठी 7 नाश्त्याचे प्रकार बघणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूयात. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि डाळ आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने चांगली वॉश करून घ्यायची आहे. बघा इथे मी डाळ चांगली वॉश करून घेतली. आता यामध्ये भांडं भरून पाणी घालायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि डाळ आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवायची आहे. मला हा पदार्थ उद्या सकाळी बनवायचा आहे, त्यामुळे ही पूर्वतयारी मी आधीच करून ठेवलेली होती. अशी ही पूर्वतयारी करून घेतल्यामुळे अगदी 10 मिनिटाच्या आत आपला नाश्त्याचा पदार्थ तयार होतो. आता डाळ चांगली भिजली गेलेली आहे. पुन्हा याला 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ वॉश करून घ्यायचं आणि डाळमधील पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं. आता डाळ वाटून घ्यायची आहे, तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये सर्व डाळ घालून घेतली. आता यामध्ये अगदी छोटे 2 चमचे पाणी घालायचे, यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाहीये आणि आपल्याला डाळ ही वाटून घ्यायची आहे. बघा इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे आणि डाळ वाटण्यासाठी पोहे खाण्याचे 2 छोटे चमचे इथे मी पाणी वापरलं होतं. त्यामुळे बघू शकता बॅटर छान घट्टसर तयार झालेलं आहे. असंच घट्टसर आपल्याला हे बॅटर हवं आहे. जर हे बॅटर खूप सैल झालं तर यापासून पदार्थ व्यवस्थित तयार होत नाही, त्यामुळे असंच आपल्याला हे घट्टसर बॅटर हवं आहे. आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला हे बॅटर 5 ते 6 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. असं हे बॅटर हाताने फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे मिश्रण अगदी हलकं फुलकं तयार होतं आणि यापासून आपण कुठलाही पदार्थ जर तयार केला तर तो अगदी छान मऊ आणि स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार होतो. आणि यामध्ये बेकिंग सोडा घालण्याची अजिबात गरज पडत नाही पीठ फेटल्यामुळे. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले, 1 चमचा किसून घेतलेलं आलं घातलं आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं बारीक कापून यामध्ये घातली. कढीपत्त्याचा फ्लेवर यात खूप छान लागतो. 1 चमचा यामध्ये मी जिरं घालून घेतलं आणि पाव चमचा हिंग घातला. आता पाव कप यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा खीस घालून घ्यायचा आहे. असं ओलं नारळ यामध्ये घातल्यामुळे पदार्थाची चव अगदी भन्नाट लागते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता हे सर्व जिन्नस हाताने आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा 1 मिनिट याला फेटून घ्यायचं आहे. हे बघा मी याला फेटून घेतलेलं आहे. इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता यापासून आपल्याला उडदाच्या डाळीचे मेदू वडे तयार करायचे आहे, तर त्यासाठी हात ओला करून घ्यायचा आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला याला अशा पद्धतीने गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आता मेदू वडे अगदी परफेक्ट तयार होण्यासाठी इथे मी चहा गाळण्याची गाळणी घेतलेली आहे. हिला देखील आपल्याला थोडंसं पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे आणि हा तयार करून घेतलेला गोळा यावरती ठेवायचा आहे आणि बोटाने याला थोडंसं हलकं थापून घ्यायचं आहे. आता बोटाला पाणी लावून घ्यायचं आणि यामध्ये अशा पद्धतीने होल तयार करून घ्यायचं. आता हा वडा फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं. आता ही गाळणी आपल्याला हलकीशी हाताने शेक करून घ्यायची आहे आणि असा हा वडा तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा तुम्हाला आणखी एक वडा मी तेलामध्ये घालून दाखवते. अगदी परफेक्ट असे हे वडे तेलामध्ये घातले जातात. वड्यांचा शेप अजिबात बिघडत नाही आणि अगदी परफेक्ट असे हे मेदू वडे तयार होतात. आता हे वडे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे. वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दोघी साईडने यांना फ्राय करून घ्यायचं. बघा इथे मी वडे फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊयात. बघा मस्त असे आपले इथे मेदू वडे तयार झाले. अशाच पद्धतीने मी सर्व वडे फ्राय करून घेतले. तुम्ही वड्यांना रंग बघू शकतात, अगदी परफेक्ट आलेला आहे आणि मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहे. चवीला तर अगदी भन्नाट असे हे तयार होता. आतून मस्त असे स्पंजी आणि सॉफ्ट बनता. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. आता यामध्ये अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आहे, पाव वाटी मुगाची डाळ घालायची आहे आणि पाव वाटी इथे आपल्याला मसूरची डाळ घालायची आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आणि याला देखील आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने चांगलं वॉश करून घ्यायचं. इथे मी याला वॉश करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला भांडं भरून पाणी घालायचं आहे आणि याला देखील रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे. हा पदार्थ देखील मला उद्या बनवायचा आहे, त्यामुळे ही पूर्वतयारी आधीच करून मी ठेवत आहे, म्हणजे आपला जो पदार्थ आहे तो 10 मिनिटाच्या आत तयार होईल. बघा सकाळ झालेली आहे आणि इथे आपले हे डाळ तांदूळ छान मस्त भिजले गेलेले आहे. आता यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे. आता डाळ तांदूळ बारीक करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये हे सर्व डाळ तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे.
यामध्ये अर्धी वाटी आपल्याला आंबट दही घालून घ्यायचं आहे. दह्याऐवजी तुम्ही ते अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता. आता 2 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये मी घातलेले आहे आणि 1 इंच आलं घालून घेतलं. 2 पोहे खाण्याचे छोटे चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी बनतो. तर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद अगदी कमी घालायची, जर हळद जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाव वाटी यामध्ये पाणी घालून घेतलं. आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. बघा मी याला वाटून घेतलं. बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे. आणि हे डाळ तांदूळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोड्याशा रेवाळ टेक्स्चरवरती याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी आपण हे बॅटर भिजण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता इथे मी एक पसरट ताट घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. ताटाऐवजी तुम्ही ते घरातील कुठलाही तुम्ही पसरट डबा सुद्धा वापरू शकता किंवा कुकरमधील डबा वापरला तरी सुद्धा चालेल. ढोकळा स्टीम करण्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं. यामध्ये रिंग ठेवलेली आहे. रिंग नसेल तर डब्याचं झाकण वापरलं तरी देखील चालेल. आता पाणी गरम करून घेतलं. यामध्ये हे तेल लावून घेतलेलं ताट आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता इथे 5 मिनिट झालेले आहे आणि बॅटर सुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे. इनो घातल्यामुळे ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी तयार होतो. इनो घातल्यानंतर अगदी पटकन हे बॅटर असं मिक्स करून घ्यायचं आणि वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि आपल्याला हा ढोकळा गॅसच्या हाय फ्लेमवरती 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. इथे मी हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे. आता आपण यावरचं झाकण काढूयात. तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त फुगून वर आलेला आहे. आता ढोकळा चेक करून घेऊयात. तुम्ही बघू शकता टूथपिक क्लीन निघालेली आहे. याचा अर्थ ढोकळा आपला चांगला शिजला गेलेला आहे. आता हा ढोकळा आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. पॅन मध्ये 4 छोटे चमचे तेल घालून घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यावरती 1 चमचा यामध्ये मोहरी घालून घेतली. मोहरी तडतडल्यावरती यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचंय. 6 ते 7 हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे. आता मिरची आणि कढीपत्ता 1 ते 2 मिनिटं तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे. इथे मी ही फोडणी चांगली परतून घेतलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे. आता आपण ढोकळा कट करून घेऊयात. ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे. आणि हा ढोकळा अगदी 10 मिनिटाच्या आत तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट असा लागतो. मी तुम्हाला यातील एक पीस काढून दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला. दिसायला एवढा सुंदर दिसतो, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट असा हा तयार होतो. हा ढोकळा तुम्ही नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं. यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. आता मोहरी तडतडलेली आहे. यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतला. 1 चमचा यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. आणि इथे मी 2 हिरव्या मिरचीचे बारीक काप यामध्ये घालत आहे. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतली आणि ती यामध्ये घातली. 1 चमचा चण्याची डाळ घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घेतले. आता यात 1 चमचा आले लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा हळद घालायची आणि पुन्हा याला 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगलं परतून घ्यायचे. इथे मी याला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप जाड रवा घालून घ्यायचा आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा रवा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे. रवा जसा जसा भाजला जाईल तसं तसं यातून सुगंध रिलीज व्हायला सुरुवात होते आणि रवा अगदी हलका फुलका असा तयार होतो. बघा इथे मी रवा चांगला भाजून घेतला. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि याला आपल्याला थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. आता हे रव्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला
अर्धी वाटी ताजं दही घालून घ्यायचं आहे आणि याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं। असं याला मिक्स करून घेतल्यामुळे अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालायचं। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं। बघा इथे मी बॅटर तयार करून घेतलं। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कप पाणी इथे मी वापरलं। आता झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे मी इडली मोल्ड घेतलेला आहे, याला आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तेल वापरू शकता किंवा बटर वापरलं तरी देखील चालेल, पण तूप लावल्यामुळे इडली अगदी पटकन डिमोल्ड होते आणि तुपाचा फ्लेवर इडलीमध्ये अगदी अप्रतिम लागतो। त्यामुळे इथे मी तूप लावून हे मोल्ड ग्रीस करून घेतलेले आहे। आता इथे 10 मिनिट झालेले आहे आणि हे आपलं इडलीचं बॅटर सुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे। आपण हे बॅटर भिजण्यासाठी ठेवलेलं होतं, त्यामुळे बघू शकता रवा चांगला फुलला गेलेला आहे आणि त्यामुळे हे बॅटर हलकंसं घट्ट झालेलं आहे। त्यामुळे यामध्ये पाव वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। यापेक्षा जास्त बॅटर हे सैल ठेवायचं नाही। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी 1 छोटा चमचा यावरती पाणी घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे बॅटर अगदी पटापटा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला इडली स्टीम होण्यासाठी ठेवायची आहे। त्यासाठी इथे मी इडली मोल्ड घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला काजूचे काप लावून घ्यायचे आहे। ऑप्शनल आहे, नाही लावले तरी सुद्धा चालू शकतं। आता यामध्ये आपल्याला इडलीचं हे बॅटर घालून घ्यायचं आहे। इडलीचं बॅटर इडली मोल्डमध्ये फिल करताना यामध्ये थोडीशी अशा पद्धतीने जागा ठेवायची आहे, कारण या इडल्या फुलतात त्यामुळे। आता इडली स्टीम होण्यासाठी ठेवूया। त्यासाठी आधीच मी पाणी इडली कुकरमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। यामध्ये आपल्याला हे इडली स्टँड ठेवून द्यायचे आहे। आता झाकण ठेवायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला 10 मिनिटं ही इडली स्टीम करून घ्यायची आहे। इथे जवळजवळ 10 मिनिट झालेले आहे आणि इथे आपली इडली चांगली स्टीम झालेली आहे। इडली चेक करून घ्यायची, बघू शकता टूथपिकला अजिबात बॅटर चिटकत नाहीये, याचा अर्थ इडली आपली स्टीम झालेली आहे। इडली हलकी थंड झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने हिला डिमोल्ड करून घ्यायचं आहे। बघा इथे आपली मस्तशी ही इडली डिमोल्ड झालेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व इडल्या डिमोल्ड करून घेतल्या। तयार झाल्या इथे आपल्या मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट अशा ह्या इडल्या चवीला अगदी भन्नाट लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 3 लसणच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 3 हिरवी मिरची घातली आणि मिक्सरमधून याला अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलं। आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं, त्याच वाटीने अर्धी वाटी जाड रवा घालायचा आहे। इथे जाडच रव्याचा वापर करायचा आहे, बारीक रवा अजिबात वापरायचा नाही। 3 चमचे ताजं दही यामध्ये घातलं। सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी असं थोडं थोडं घालायचं, म्हणजे या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि अगदी छान स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। आता इथे मी पाणी घालून बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। आता या बॅटरवरती झाकण ठेवूयात 5 मिनिटांसाठी आणि हे बॅटर आपण आता भिजण्यासाठी ठेवणार आहोत। 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर छान भिजलेला आहे। यामधील जो रवा आहे तो छान मस्त फुललेला आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेलं आलं लसूण मिरचीचं वाटण घालायचं आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूयात आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते, त्यामुळे थोडीशी जास्त कोथिंबीर यामध्ये घालायची आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। इथे आज आपण ज्वारीच्या पिठाची आप्पे तयार करणार आहोत, तर त्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालायचा आहे। इनो ऐवजी तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा इथे वापरू शकता। इनो घातल्यानंतर पटकन याला मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकतात इनो घातल्यामुळे हे बॅटर अगदी छान हलकं फुलकं तयार झालेलं आहे। आता वेळ न वाया घालता लगेच आपल्याला आप्पे तयार करायला घ्यायचे। इथे मी आप्पे पात्र छान गरम करून घेतले आणि यामध्ये तेल घालून घेतले। तेल छान गरम झालंय। आता आपल्याला आप्पे मोल्डमध्ये तयार करून घेतलेलं आप्यांचं मिश्रण अशा पद्धतीने फिल करून घ्यायचे। आप्यांचं मिश्रण फिल करताना थोडीशी जागा ठेवायची यामध्ये, कारण हे आप्पे फुलतात। आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटांसाठी आप्पे एका साइडने छान भाजून घ्यायचे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात आप्पे छान मस्त भाजून झाले। याला पलटी करून घ्यायचं।
इथे आप्पे मी पलटी करून घेतले आणि आप्पे मस्त एका साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत असे भाजून झाले। अशाच पद्धतीने आप्प्यांची दुसरी साईड सुद्धा भाजून घेतली। तयार झाले इथे आपले ज्वारीच्या पिठाचे आप्पे। हे आप्पे चवीला तर अगदी छान लागतात आणि आतून असे स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतात। प्रकार क्रमांक 5। इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जे आपण रेग्युलर भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलंय। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचंय आणि छान याचं बॅटर तयार करून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने थोडं पाणी घालून याचं आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचंय। इथे मी बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही याची थिकनेस बघा अशा पद्धतीची ठेवायची। जसं आपलं ताक असतं तशाच पद्धतीने याची मी थिकनेस ठेवली। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि छान याला मिक्स करून घेतलं। इथे आपलं हे बॅटर छान तयार झालंय। इथे आज आपण तांदळाचा डोसा तयार करणार आहोत। तर त्यासाठी तवा छान कडकडीत गरम करून घेतला आणि तव्याला तेल लावून घेतले। आता प्रत्येक डोसा तयार करताना हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे, कारण तांदळाचं पीठ हे तळाला जाऊन बसतं, त्यामुळे प्रत्येक डोसा तयार करताना अशा पद्धतीने याला छान मिक्स करून घ्यायचं। आता डोसा तयार करताना आपल्याला हे बॅटर कडेने अशा पद्धतीने सोडायचे, कारण आतमध्ये तवा खूप गरम असतो। आता अशा पद्धतीने इथे मी डोस्याचं बॅटर तव्यावरती घालून घेतले। यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी आपल्याला हा डोसा एका साईडने छान भाजून घ्यायचा आहे। इथे मी डोसा छान भाजून घेतला। आता आपण झाकण काढून घेऊया आणि याला पलटी करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी साईड सुद्धा डोस्याची छान भाजून घ्यायची आहे। इथे मी दोघी साईडने हा डोसा छान भाजून घेतलेला आहे। तयार झाला इथे आपला हा तांदळाच्या पिठाचा डोसा। अगदी छान असा जाळीदार आणि मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। हा डोसा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात। चवीला अगदी छान लागतो। सांगायला विसरू नका, जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटूया एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।